आपण कोणावर तरी तोपर्यंतच विश्वास ठेवतो जोपर्यंत तो काहीतरी वाईट करत नाही. त्यानंतर आपण त्याच्यावर कधीच विश्वास ठेवत नाही. निर्दोष वाटणारी एखादी व्यक्ती कधी अविश्वासार्ह असेल हे जाणून घेणे कधीकधी कठीण होऊ शकते. जर तुम्हाला काम न करता त्या गोष्टी मिळाल्या तर तुम्ही त्याची तितकी प्रशंसा करू शकत नाही आणि त्यांचे खरे मूल्य तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे तुम्ही ते समजू शकत नाही. जो नेहमी इतरांना फसवण्याचा किंवा त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असतो तो कुणाशीही चांगली मैत्री करू शकत नाही. तुम्ही घड्याळासारखे कसे वागू शकता? कारण ज्याला तुमची प्रशंसा नाही अशा व्यक्तीसोबत वेळ तुम्ही घालवू नका. काही काळ कुणाशी मैत्री करू नका हे ठीक आहे, पण कुणाशीही शत्रुत्वही तुम्ही घेऊ नका. आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करताना इतरांशी निष्पक्ष असणे आणि योग्य गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही दयाळू आणि प्रामाणिकपणे गोष्टी कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा खरोखर अभिमान वाटेल. इतर लोकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःचे विचार आणि भावना नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे आपण शांत आणि आनंदी राहू शकतो. ज्याप्रमाणे आपण चुका करतो तेव्हा आपण स्वतःला माफ करतो, त्याचप्रमाणे इतरांनीही चुका केल्यावर आपण त्यांना माफ केले पाहिजे. ज्याप्रमाणे विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादलीला झुकावे लागते, त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण नम्र आणि मोकळेपणाने बदलण्याची गरज आहे. जे लोक नेहमी दुःखी असतात त्यांच्यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्याला त्यांच्यासोबत खाली आणू शकतात आणि ते त्यांच्या दुःखात आपल्याला ओढवून घेतात. ज्याने तुम्हाला दुखावले आहे त्याच्याकडे परत जाण्याचा प्रयत्न करू नका. फक्त विश्वास ठेवा की आजूबाजूला जे घडते ते चांगले घडेल आणि शेवटी गोष्टी स्वतःहून सुधारतील. हाताच्या रेषा भविष्यात काय घडेल याचा अंदाज लावू शकतात, तर पायाच्या रेषा आणि क्रॅक भूतकाळात काय घडले आहे हे दर्शवू शकतात. आपले विचार आणि पाणी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण घाणेरडे पाणी आपल्याला आजारी बनवू शकते आणि वाईट विचार आपले जीवन दुःखी करू शकतात. खोटे लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण शेवटी कधीतरी सत्य हे बाहेर येईलच. या जगात लोक कधीकधी ते नसल्याची बतावणी करतात आणि ते चांगले ढोंग करतात त्यांना चांगले म्हणून पाहिले जाते. चुकून काही चूक झाली असेल तर माफ होईल, परंतु आपण माहीत असूनही काही चुकीचे केले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जेव्हा तुम्ही भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहता तेव्हा त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू नका. त्याच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणे हे तुटलेल्या रेकॉर्डसारखे आहे. जर एखाद्या माणसाने स्वतःची काळजी घेतली आणि स्वतःच्या ध्येयावर काम केले तर तो इतरांना मदत करतो. तो स्वतःसाठी चांगलेच करेल. कृतज्ञ असणे आणि आपल्याकडे जे आहे ते इतरांबरोबर सामायिक करणे महत्त्वाचे आहे. दगडात देव असतो पण माणसांच्या आत माणुसकी नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.